बघू शकता मित्रांनो, हा आपला iPhone 13चा बॉक्स म्हणजेच बघू शकता ब्लॅक कलरमध्ये घेतले आणि बघू शकता इथं कसा वाटते, फक्त थोडा काच खराब आहे भाऊ. आणि भावांनो, हा म्हणजे आपला जुना फोन बघू शकता. हाच होता ओप्पोचा जुना फोन. याच्यामध्ये आयफोनचा लोगो लावलेला आहे, म्हणजे असं ठेवलेला आहे. हा आपला जुना फोन आहे. तर व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक अशा व्लॉगमध्ये. तर भावांनो, आपण खूप दिवसानंतर व्लॉग शूट करत आहे आणि आजचा लोकेशन म्हणजे खूपच खतरनाक जागेवर आलेलो आहे. तर इकडला लोकेशन बघू शकता आणि आपल्यासोबत आपले मावस भाऊ आलेले आहेत. बघू शकता, एकदा हाय करा भावांनो. तर बघू शकता इकडली लोकेशन म्हणल्यावर एकदम खतरनाकच आहे. आणि इकडं म्हणजे मी रील शूट करायला आलतो आणि आजचा म्हणजे व्लॉग खूप डेंजर होणार आहे. आणि सगळं काही सांगतो, फक्त व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तर चला व्लॉगला स्टार्ट करूया. तर भावांनो, आपण सध्या इकडे लोकेशनवर आलो तर आपले इंस्टाग्रामचे रील शूट करायला. ज्यांना आपलं इंस्टाग्राम माहीत नाही, इथं नाव दिलेले, जाऊन लगे फॉलो करा आणि आपल्याला थोडं सपोर्ट करा. तर भावांनो, ही लोकेशन इकडली म्हणजे खूपच भारी आहे. बघू शकता इथं खदानीजवळ आलतो आणि आजचा ब्लॉग म्हणजे खूपच डेंजर होणार आहे. कारण त्याचं कारण आहे मित्रांनो, मी आज आयफोन घेणार आहे. मी म्हणजे नाही, माझे पप्पा घेणार आहेत आणि ते कोणता घेणार आहे सगळं ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला आता जाऊया. आणि हे फोटोशूट करत आहे. चला बघू शकता इकडे फॅक्टरी टाईप म्हणजे खदान टाईप आहे आणि इकडं फॅक्टरी आहे. या लोकेशनवर आज आपण रील शूट करायला आलतो. बघू शकता इकडली लोकेशन म्हणल्यावर खूपच भारी आहे. तर चला आताच जाऊया आपण डायरेक्ट घरी आणि आपल्याला लवकरच फोन घ्यायला पण जायचंय. तर भावांनो, आता आपण सध्या शॉपवर आलेलो आहे. तर बघू शकता सगळी पेमेंट वगैरे करू लागले सगळे आणि त्यानंतर फोनची ओपनिंग पण तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया पुढचं. पेटीएम पर 64,900 रुपये प्राप्त हुए. तर भाऊन आपण फायनली आपल्या घरी आलेलो आहे. तर तसंच तुम्हाला सांगणार होतो की आपण iPhone 13 घेतलं आणि तिथं म्हणजे फोन घ्यायच्या गडबडीमध्ये मी तिथं काय म्हणजे बोललो पण नाही, ब्लॉग जास्त बनवलं पण नाही. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. तिथं आपला पूरा व्हिडिओ एडिट करून दाखवलेले आहे आणि या व्हिडिओला पण थोडा सपोर्ट दाखवा. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला iPhone 13चा बॉक्स म्हणजेच बघू शकता ब्लॅक कलरमध्ये घेतले आणि बघू शकता इथं कसा वाटते, फक्त थोडा काच खराब आहे भावांनो. आणि आपला iPhone 13चा बॉक्स म्हणजे आपला आयफोन फर्स्ट आयफोन आहे, पहिल्यांदा आयफोन घेतलेला आहे, ते पण ब्लॅक कलरमध्ये 13. आणि हा म्हणजे खूपच मेहनतीचा फोन आहे. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. चला आता तर भावांनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी डेली व्लॉग करू की नाही करू. आणि सगळ्या बघू शकता आता आपण कवर वगैरे लेन्स वगैरे सगळं बसून आणलेले आणि फोनची क्वालिटी कशी आहे ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगावा. म्हणजे आयफोन म्हणजे एकदम कडकच असते बघा, नाही का. बघू शकता आपला iPhone 13 ब्लॅक कलर. तर आता मी डेली व्लॉग करणार आहे भावांनो. तुमचं थोडं मला सपोर्ट दाखवा, मी डेली व्लॉग करेल. तर चला आता. तर भावांनो, आता सध्या रात्र झालेली आहे, त्याच्यामुळे आपण बाहेर व्लॉग करत नाही. आणि भावांनो, आता आपले डेली इंस्टाग्रामला शायरीचे व्हिडिओ दिसतात तुम्हाला, डेली इंस्टाग्रामला व्हिडिओ दिसतात. आणि जाऊन तिथं लवकरच आपल्याला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून टाका. सॉरी, सबस्क्राईब उगाच म्हणलो. आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा भावांनो, आपल्याला थोडं सपोर्ट दाखवा इंस्टाग्रामला पण यूट्यूबला. आणि भावांनो, हा म्हणजे आपला जुना फोन बघू शकता. हाच होता ओप्पोचा जुना फोन. याच्यामध्ये आयफोनचा लोगो लावलेला आहे, म्हणजे असं ठेवलेला आहे. हा आपला जुना फोन आहे. ह्याच्यामध्येच आपण पहिले व्हिडिओज काढत होतो आणि आता आपण आयफोनमध्ये व्हिडिओ काढणार आहे. आणि क्वालिटी कशी येत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. आणि आपल्या जुना फोनने पण आपल्याला खूप साथ दिली, हे म्हणजे माझाच होता. तर आता आपले डेली ब्लॉग दिसतात आणि आपल्याला थोडं सपोर्ट करा. आणि भावांनो, आता वाईड अँगल आहे, वाईड अँगल कसं येतं कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. वाईड अँगल म्हणजे थोडं क्वालिटी उतरलीच असेल आणि वाईड अँगलमध्ये पण ब्लॉग खूपच चांगला शूट होतो. म्हणजे थोडं आपल्या मागचं म्हणजे स्पेस जे आहे ते जास्त दिसतात, तर मागं म्हणजे जास्त दिसते मोठं बघू शकता. वाईड अँगल पण खूप चांगलं आहे, त्यामध्ये पण आपण ब्लॉग शूट करायचे प्रयत्न करूया, फक्त तुमची साथ पाहिजे आपल्याला. हां, तर भाऊंनो, आता आपण सध्या आपल्या पोपटाला विचारू आपला काय रिस्पॉन्स देते. तर भाऊंनो, लवकरच रिस्पॉन्स सांगा काय. म्हणजे आपण नवीन आयफोन घेतलेले, यांना पण विचारावं लागेल ना काय यांचा म्हणजे मत का असतंय. तर बघू शकता आपले 4 पोपटे आहेत भाऊंनो. आणि अरे राव, एक कुठं बसलंय, एक वरी बसला असतं भाऊंनो, त्याला म्हणजे थंडी वाजत जातं त्याच्यामुळे वरी बसलाय बघू शकता. आणि आपला पोपटाचा केज बनवलेले म्हणजे होम केज बनवलेले, त्याचा आपण ब्लॉग बनवलो नाही, तर आता डेली ब्लॉग बनवू. हां चला.